स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमणे चिन्तामणिस्थेवरे वीणाद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम्।
माणिकोत्सव आणि नुकतंच त्यांच्या लग्नाला 7 मेला 50 वर्ष पूर्ण झाली. तो अर्थातच सुवर्णोत्सव. अशा या सगळ्या दुग्ध शर्करा योगाचं निमित्त साधून आजचा हा सोहळा आपण एकत्र साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आणि हा सोहळा म्हणजे एका मुलांसाठी ज्यांना काही शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे कागद, पेन, रायटिंग पॅड असं सगळं लेखन साहित्य उपलब्ध आहे. तर ते तुम्ही जरूर त्याचा उपभोग घ्या. म्हणजे इथे वेळेअभावी इथे येऊन सगळ्यांनाच आपलं मनोगत व्यक्त करता येणार नाही, पण लिहिता मात्र सगळ्यांना येणार आहे. आणि त्याच्यासाठी काहीही बंधन नाही. तुम्ही 2 ओळीत लिहा, 2 पानात लिहा. फक्त 1 पेज भरून झालं की पाठीमागे लिहू नका, परत नवीन पेज मागून घ्या आणि त्याच्यावर लिहा. भाषेला पण काही बंधन नाही. कुठल्याही भाषेत तुम्ही लिहू शकताय. मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही भाषेत तुम्ही लिहा, काही त्याला बंधन नाही. बरं, तुम्ही वेळेत इथे आला, कोणी चष्मा विसरलं असेल, वयोमानानुसार कोणाचे लिहिताना हात थरथरत असतील, काही आम्ही एकदम सांगितलं वेळेवर शब्द सुचत नसतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे सहाय्यक आहेत, गौरी पाठक, सुषमा आहिरराव, हातवर करा फक्त, त्या तुम्हाला मदत करतील लिहिण्यासाठी. आणि लिहून झालं की पण त्यांच्याकडे द्या, म्हणजे मग आम्हाला सगळे व्यवस्थित तुमच्या शुभेच्छा मिळतील. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. नमस्कार, सुप्रभात. आज या प्रसाद मंगल कार्यालयाच्या सुशोभित कक्षामध्ये आमचे वडील श्री पद्माकर भास्कर दहिवाते आणि आमच्या मातोश्री सौ विजया पद्माकर दहिवाते यांच्या जीवन गौरव सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराच्या विविध भागातूनच नव्हे तर निरनिराळ्या गावाहून दूरदूरहून त्यांच्या केवळ स्नेहापोटी आलेला त्यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेहसंबंधी तसेच ज्यांच्याशी काही पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावे असे दहिभाते परिवाराशी जोडले गेलेले सुयोजित लॉन्स आणि शांतिविजय सोसायटीतले त्यांचे सख्खे शेजारी यांचे मी सचिन पद्माकर दहिभाते आणि आमच्या या बहिणी सौ शुभदा समीर दहिवाते मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आता कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपण आजचे जे उत्सव मूर्ती आहेत त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. कार्यक्रमाची सुरुवात अर्थात दीपप्रज्वलन आणि पूर्वजांचे आशीर्वाद, देवांचे आशीर्वाद घेऊनच होईल. मी आईदादांना विनंती करतो
की त्यांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पार्पण करावे. तुम्ही मागे तुम्ही याची केबल इथपर्यंत नाही केबल लहान आहे आपली केबल मोठी आहे तर ती त्याला प्रॉब्लेम तुम्ही थोडं आई वडीलच तर असतात ना. सद्गुरू शंकर महाराज म्हणतात की आई वडील म्हणजे मनुष्याला लाभलेले त्याचे प्रारब्ध गुरुच आहेत. अशा गुरुरूपी आई वडिलांचा गौरव करणे, ऋणमुक्त होणे ही खरं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. पण प्रातिनिधिक स्वरूपात फुल ना फुलाची पाकळी आणि किंवा त्या निमित्ताने आपल्या सर्वांची भेट व्हावी हाच खरं या कार्यक्रमामागचा एक हेतू आहे. खरं म्हणजे आजचं युग जे आहे ते सोशल मीडियाचं युग आहे. दररोज सकाळी त्या टचस्क्रीनवर प्रत्येकाला कृत्रिमतेने भेटण्याऐवजी आज आपण प्रत्यक्ष भेटण्याचा जो आनंद आहे ना तो खरा आज अनुभवणार आहोत. आणि खरं म्हणजे ना पूर्वीच्या पिढ्यांनी हा खरा आनंद घेतला आहे. आणि या आनंदाचं जे गमक आहे ते असं आहे की त्या प्रत्यक्ष भेटीमुळे तो जो आनंद आहे तो पुढच्या पिढींमध्ये पाझरता असायचा. त्यामुळे केवळ एका पिढीचाच असं नाही की ऋणानुबंध असायचा, तो पुढच्या पिढींमध्येही जायचा. उदाहरणच द्यायचं झालं तर आजच आपल्या इथे भावसार काका जे उपलब्ध आहेत, भावसार काका आणि दादा यांची लहानपणापासूनची मैत्री ती कॉलेजमध्ये तशीच, कामाच्या निमित्ताने मैत्री, पुढे त्यांच्या मुलांची माझी मैत्री ती कॉलेजपर्यंत आणि आत्तापर्यंत, आणि त्यांच्या मुलांपुढे पण ती मैत्री पुढे पाझरत गेली. म्हणजे कार्यक्रमाचं आजचं वैशिष्ट्य असं की या कक्षामध्ये 3 पिढ्यांची मैत्री आज उपलब्ध तुम्हाला दिसेल. 3 पिढ्यांचे मित्र इथे आहेत आणि हा जो आहे हा प्रत्यक्ष भेटीचा परिणाम आहे. आणि या प्रकारचेच अनेक वेगवेगळे निरनिराळे नात्याचे पदर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला उलगडायचे आहेत. त्यामुळे सावध रहा, तुमचा उत्साह आणि क्षणाक्षणाला येणाऱ्या मंडळींमुळे आमचाही उत्साह वाढतोय. आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे. आम्ही देखील लोक इथूनच सगळ्या इथल्या मोठ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं तेव्हा मग आमचा विचार सुरू झाला, कसं करूया, काय केलं की आई दादांना जास्ती आवडेल, त्यांना त्याच्यातून जास्ती आनंद कशातून मिळेल, असा जो कसा करायचा कार्यक्रम हा आमचा सारखा विचार. मग एक गोष्ट त्यांच्या दोघांची एक समान गोष्ट आमच्या लक्षात आली. तुमच्या दोघांनाही गाणी ऐकण्याचा छंद आहे, तो दोघांचाही समान छंद आहे. दादा नेहमीच रेडिओवर असे, जेव्हा रेडिओ पण ऐकत होतो, म्हणजे आता मोबाईलवरच सगळं करतो आपण, जे काय गाणी पण ऐकतो काय अजून करतो सगळं मोबाईलवर, पण जेव्हा रेडिओ होतं तेव्हा दादा असे स्टेशन शोधायचे, कुठे छान गाणं लागते म्हणजे आमच्या इथे आणून ठेवायचे रेडिओ. कॅसेट कुठे चांगली मिळाली की कॅसेट, CD मला आणून द्यायची, नवीन CD मिळाली. असं म्हणजे गाण्याचा दोघांनाही छंद त्यांनी तो आत्तापर्यंत छान जोपासलाय. पण माझ्याकडे तिकडे आले ना ते वास्तव्यास की त्यांची एक खास फरमाईश असते, त्यांची गाणी लावा ना, त्यांची गाणी, कारण त्यांची गाणी फक्त आमच्याकडेच आहेत रेकॉर्ड. तर ते कोण
ते कोणालाच तुम्हाला माहिती नाहीये. ते आहेत आमचे मित्र नितीन सहस्त्रबुद्धे. ते नितीनजींची ओळख म्हणजे आमचे घनिष्ठ मित्र आहेत. ते नाशिकमध्ये ABB कंपनीतच आहेत कार्यरत आणि त्यांच्या मैफिलीचा आनंद आम्ही अनेकदा तासनतास घेतलेला आहे. आणि आई दादांना विशेष करून त्यांची गाणी फार आवडतात. म्हणून आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की असं आम्ही कार्यक्रम करायचा ठरवतोय, तुम्ही गाल का, त्यांनी दुसऱ्या क्षणाला आनंदाने हो असं म्हटलं. आणि ते आज आपल्या उपस्थित आहे. नितीन सहस्त्रबुद्धेंचं स्वागत करूया आपण सगळेजण. संगीताची उत्तम जाण, तबला वादनात तरबेज आणि अफलातून आवाज याचा सुमधुर मिलाप म्हणजे नितीन सहस्त्रबुद्धे. आज आई दादांच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना त्यांच्या गाण्याचा आनंद घेता येणार आहे, याचा मला सगळ्यात जास्ती आनंद होतोय. त्या कार्यक्रमाची सुरुवात नितीन भाऊजींनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम दैवारे काका आणि काकू तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. माझा फॅन परिवार जो आहे तो खूप लिमिटेड आहे, तो म्हणजे दैवराते कुटुंबीय. तर मी आज म्हणजे खूप दिवसांनी गाणी इतक्या मोठ्या प्रेक्षकांसमोर सादर करायचा प्रयत्न करतोय. काही चूक भूल असेल तर माफ करा. म्हणजे पहिलं गाणं जे म्हणणार आहे ते त्याच्यामध्ये एक अशी विनंती आहे परमेश्वराला की म्हणजे जी विनंती मला वाटतं सगळेच हौशी गायकांपासून तर पंडितपर्यंत लोक करत असतात की सूर निरागस राहू दे. ही एक ईश्वराकडे मागणी आहे. तर मी सूर निरागस ठेवायचा प्रयत्न करेन या गाण्यामध्ये. पण जर कुठे थोडा इकडे तिकडे बिघडला तर कृपया राग मानू नका.
कान्हे बालक सुमधुर हासे भावत से वाहो सुरातुर ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो दशकामध्ये तुम्हा सगळ्यांना आता मी आता आठवण करून देतो किंवा बऱ्याचशा लोकांना अजूनही ती भजनं आवडत असतील. अनुप जलोटा हे एक भजन गायनामधलं अतिशय प्रथित यश नाव तुम्हा सगळ्यांना माहिती असेल. आणि आता बऱ्याच दिवसात तुम्ही लोकांना त्याच्यापैकी असं मला खात्री आहे की तुम्ही कोणी भजन ऐकलेलं नसेल तर मी एक भजनामधलं एक वेळ असेल तर 1 करोड किंवा 2 करोड तसाही मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. जग में सुंदर है दो नाम जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. एक तो माखन ब्रिज में चुरावे एक तो माखन ब्रिज में चुरावे एक बेर भिलनी के खावे. एक तो माखन ब्रिज में चुरावे एक बेर भिलनी के खावे. दोनों प्रेम के दोनों दिन के दुख हरत है दोनों बल के प्राण चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो
में सुंदर है दोनों, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम बोलो राम बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. तरी पण आपण अजूनही खूप उकाड्याने त्रस्त आहोत सगळे लोक. तर आपण आता एकाच गोष्टीची वाट बघत आहोत ते म्हणजे पाऊस. अजून तर म्हणजे श्रावण यायला अजून वेळ आहे, पण तरी पण आपलं श्रावण खूप हवा असं वाटतं. तर असंच एक आलाप सिनेमामधलं एक किशोर कुमारांनी गायलेलं गाणं म्हणायचा प्रयत्न करतो, रिमझिम गिरे सावन. रिमझिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन. जब घुंघरूं सी बजती है बूंदें, पल के नमूने. जब घुंघरूं सी बजती है बूंदें, हमारे पल के नमूने. कैसे देखे सपने में, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन. महफिल में कैसे कह दे किसी से, मन बंध रहा है किसी अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से, मन बंध रहा है किसी अजनबी से. हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन. जे गाणं म्हणणार आहे तर त्याच्यात तुम्हाला एखाद्या वेळेला मनाच्या श्लोकांचा होईल. हॅलो. सलील कुलकर्णींनी त्याचं जे पहिलं कडवं आहे किंवा जो मुख्य त्यांचा जो गाण्याचा गाभा आहे तो त्यांनी मनाच्या श्लोकांवर आधारित त्याची रचना केलेली आहे. पण
हे मनाचे श्लोक नाही पण मनाचा शोक नक्की आहे. सलील कुलकर्णी म्हणतात, असे वाटते की तुझ्या पास यावे, असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे, असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे, परंतु मला वेळ बांधून येते, परंतु मला वेळ बांधून येते, कधी मुक्तताही कोणाला न ठावे. सये पाय दगडी दगडीच माथा, अशा देवळातून जाऊन येतो, नदीने कधी घेतल्या वेळ त्याला नमस्कार मस्त देऊन येतो. असे वाटते की कधी कोणी नव्हतो, असे वाटते की कधी कोणी नव्हतो, न आहे नवाहे उरातून श्वास, असे वाटते की कधी कोणी नव्हतो, न आहे नवाहे उरातून श्वास, पुरा अंतरातून यांत्रिकतेने, पुरा अंतरातून यांत्रिकतेने, फिरे फक्त वारा, फक्त वारा, फिरे फक्त वारा, किंवा तोही आभास. ये निघून घनांच्या कडेने, तिकडेच देवता वाटत आहे, कुणालाच जे सांगता येत नाही, असे काहीसे मनाने वाटत आहे. झाडी
तू, जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बताओ मितवा। घर धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। जीवन गगन में प्रेम गगन में जीवन गगन में प्रेम गगन में पाया नजर में क्या वो यही है तू सोचता है वो पूछता है जिसकी कमी थी क्या ये वही है क्या ये वही है हाँ ये वही है तू एक प्यासा ये नदी है काहे नहीं किसी को तू खुल के बता जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता मितवा। ये खुद से तो ना तू छुपा। तेरी निगाहें पागल राहें पर तू ये सोचे जाऊं न जाऊं ये जिंदगी जो है नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाँव प्रीत की धुन पर नाच ले पागल उड़ता घर है उड़ने दे आंचल काहे कोई चुन के बगाए जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता मितवा। धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। मेरे मन ये बता दे तू किस मोड़ चला है तू क्या पाया नहीं तूने क्या ढूंढ रहा है तू।
कक्षातील प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे. अमूल्य रत्न ही पृथ्वीच्या पोटात किंवा सागरात लपलेली असतात. तसंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन सहस्रबुद्धे नावाचं एक संगीत रत्न या मंगल कार्यालयामध्ये प्रगट झालं आहे. नितीनजींच्या गायकीबद्दल मी आजवर फक्त ऐकून होतो. खरंच सांगतो की आज मी त्यांचं पहिल्यांदा गाणं ऐकलं, त्यांचे गायकी ऐकली आणि मन आणि कान दोन्ही तृप्त झाले. संगीताचं कोणतंही शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण न घेतलेल्या नितीनजींची ही स्वरझेप म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगीच आहे. अशा या व्यासंगी अवलियाचा, त्यांच्या कलेचा सन्मान करणे हे आम्ही आमचा गौरव समजतो. म्हणूनच आजचे उत्सवमूर्ती श्री दादा दैवाते आणि सौ आई दैवाते यांना मी नम्र विनंती करतो की नितीनजींच्या या कलेचा त्यांनी सन्मान करावा.